नमस्कार मित्रहो, मी दत्ता कानवटे। आज मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या म्हैसमाळ या डोंगराच्या पाठीमागे असलेल्या कानिफनाथ गुहा या ठिकाणी आलेलो आहे। हा सगळा समोरचा आपल्याला सुंदर परिसर या ठिकाणी पाहायला मिळतोय। जंगलातला परिसर आहे आणि ही सगळी समोरच्या बाजूला डोंगराची उंच कपार आहे आणि या कपारीत या बाजूला कानिफनाथाची गुहा आहे। गोरक्षनाथाची ही गुहा आहे। बाबा आहेत समोर, त्यांनी दुरुस्त केलेला आहे। ही गोरक्षनाथाची गुहा आहे आणि या गुहेमध्ये शेजारी एक अत्यंत चमत्कारिक स्वरूपाचं असं तीर्थाचं एक कुंड आहे। आतमध्ये खोलपर्यंत हे असं दगडामध्ये एक भुयार गेलेला आहे आणि त्याच्या पुढे तिकडे पाण्याचा साठा आहे आणि ते पाणी तीर्थ म्हणून या ठिकाणी येणारे भाविक जे आहे ते पित असतात। ते पाणी काढण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची अशी रचना करण्यात आलेली आहे। हे समोर एक छोटा तांब्या आहे, त्याला कडी आहे आणि त्याला पाठीमागे हा सगळा असा गज जो आहे तो जोडण्यात आलेला आहे। याचं पाणी कसं काढलं जातं तर त्याचं मी एक छोटंसं प्रात्यक्षिक जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दाखवतो। हा गज आपण हातात धरल्याच्या नंतर हा जो छोटा तांब्या आहे तो असा आतमध्ये न्यायचा। पुढे आपल्याला एक आणखी छोटंसं बारीक छिद्र दिसतंय आणि त्या छिद्राच्या तिथं हे पाण्याचं कुंड आहे आणि हा जो आपण तांब्या आत घालतो त्या ठिकाणी तो तांब्या जो आहे तो तिथल्या तीर्थाच्या पाण्याने भरतो आणि हाच तांब्या जो आहे तो असा हळूहळू आपण बाहेर खेचायचा आहे। हा जो तांब्या आहे तो पूर्णपणे पाण्याने भरून बाहेर येतो आहे आणि हा तांब्या बाहेर आल्याच्या नंतर हे तहानलेल्या लोकांची तहान तर भागवतोच, मात्र तीर्थ म्हणून पवित्र पिण्यासाठी वापरलं जातं। समोरचा परिसर दिसतोय, मी सुद्धा तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये दिसतोय आणि हे जे तीर्थ आहे ते आता मी पितोय। अत्यंत सुंदर पाणी आहे, चविष्ट पाणी आहे। पुन्हा मी ही जी पोहरी आहे ते आतमध्ये या ठिकाणी सोडतो। दुसरे जे येणारे लोक आहेत पुन्हा इथून अशाच पद्धतीने हे पाणी काढून पितात। सांगितलं असं जातं की हे जे पाणी आहे ते उन्हाळ्यात सुद्धा आटत नाही, कायम सतत या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना इथं जे आहे ते पाणी प्यायला मिळतं। असं एक आगळं वेगळं ठिकाण आहे जो एक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलाच चमत्कार आहे।